अतिवृष्टीनं यवतमाळ जिल्ह्यात 6 लाख हेक्टरचं नुकसान झालं आहे। आता सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे। मात्र नवीन सोयाबीनला हमी भावापेक्षा 500 ते 1000 रुपयांनी प्रति क्विंटल मागे कमी भाव मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीनं 6 लाख हेक्टरवर नुकसान झालंय। आता सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे। मात्र हाती आलेल्या नवीन सोयाबीनला हमी भावापेक्षा 500 ते 1000 रुपयांनी क्विंटल मागे कमी भाव मिळत आहे। 2 वर्षापूर्वी 6000 ते 6500 रुपये भाव होते। गेल्या वर्षी 4200 ते 4700 रुपये भाव मिळाला। यंदा 3.5 ते 4000 रुपये प्रति क्विंटल भाव दिला जात आहे। शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन येताच व्यापाऱ्यांनी एकमतानं सोयाबीनचे भाव पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। दिवाळीपूर्वीच बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांची लूट होत असल्यानं संताप व्यक्त केला जात आहे।